कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्यने जर पारूला विचारलं ना की माझ्यासोबत अवॉर्ड फंक्शनला येशील का, ती लगेच हो म्हणेन, ती त्याचा शब्द नाही मोडणार। पण मग मला हे अवॉर्ड फंक्शन मिस करावं लागेल। नाही 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 नाही, मला मला असं रंगमंचावर जायचंय, तो पुरस्कार हातात घ्यायचे, असे असे फोटो काढायचे, मुलाखती द्यायचे। पण पारू जर गेली तर मला नाही जाता येणार। नाही नाही, काहीही करून त्या पारूला थांबवावंच लागेल। पण कसं? आयडिया, बातमी कसली? बघत राहा। आदित्य सर किती सुंदर दिसतात या फोटात। मला असं वाटतंय की तुम्ही लई जवळ आहात माझ्या। या कोटातनं तुमच्या प्रेमाची ओघ जाणवतीये मला। मला माहिती आहे असं नाही होऊ शकत की कायम तुम्ही माझ्या जवळच राहाल। पण हरकत नाही, हे सपन बी लई भारी आहे माझ्यासाठी। मला आवडतंय हे सपन जगायला। काय पारू, तू अजूनही इथेच? भाई सर, तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे, तुमचं तोंड गोड करायचं म्हणून मी शिरा बनवला होता। वाव, शिरा! आज मला खरंच असंही शिरा खायची खूप इच्छा होत होती। घ्या ना। काय झालं सर? पारू, आकर हा? तोंड उघड ना, कारण तुला पण पुरस्कार मिळालाय ना। आणि ज्या हर्बल प्रोडक्ट साठी आपल्याला जो पुरस्कार मिळालाय त्याची कल्पना कोणाची होती? तुझीच ना। त्यामुळे तोंड गोड तुझं केलं पाहिजे आधी। बरं, तू आपल्या कंपनीचा चेहरा आहेस, तुला सुद्धा बेस्ट ब्रँड अँबॅसेडर अवॉर्ड मिळालाय, त्यामुळे सगळ्यात आधी तुझं तोंड गोड केलं पाहिजे। आता तुमचं तोंड गोड करू दे। वाव, अमेझिंग, नेहमीसारखा आणि तुझ्यासारखा गोड।
माझ्या पारूवर विश्वास आहे. अहिल्या मॅडमला ती देवी मानते. हे घर म्हणजे तिच्यासाठी मंदिर आहे. अहिल्या मॅडमला वाईट वाटेल असं माझी पारू कधीच वागणार नाही. मी म्हणाले असं नाही, मी तरी कुठे म्हणाले असं. मी तर हेच म्हणते की पारू कधीच अहिल्या वहिनीनं फसवणार नाही. पण मारुती, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? पारू ना इतर नोकरांपेक्षा जरा वेगळी वागते. घरातल्या सगळ्यांबरोबर अगदी प्रेमाने वागते. त्यांच्या आवडीनिवडी बघून स्वयंपाक करते. आदित्यला तर सतत तीच हवी असते. म्हणजे तो जरा आजारी पडला, सेवा करायला पारू. त्याला कुठे बाहेर फिरायला जायचंय, सोबत कोणावर पारू. त्याला काही चांगलं चुंगलं खायचंय, पारूनीच बनवायचं. मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की उद्या उठून पारू आदित्य सोबत पळून जाईल. नाही 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 नाही, मला वेगळी काळजी वाटते अरे पारूची. एक बिन लग्नाची मुलगी जेव्हा एका तरुण मुलाच्या इतक्या जवळ येते ना, कुठल्याही बाबाला नाही आवडत. अरे तुलाही नसेल ना आवडत. नाही, आवडत असेल तर माझी काही हरकत नाही आहे, चालू दे. पण मला वाटलं बुवा, ती माझी मुलगी आहे. ती मालकाबरोबर का पळून जाईल? तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय मॅडम. मी तुमच्या समोर हात जोडतो. हे असं काहीतरी भलतं सलतं बोलू नका आणि माझ्या डोक्यात भरवू नका. माझी विनंती. मारुती तुला कोण आणि कसं समजावणार रे? पण काय आहे ना, गोष्टी अशा घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच पॉइंट नसतो. कळतंय ना? पारू, घे पटकन. आता तुला आवरायला हवं. बॅग भरून आपल्याला निघायचं आहे. ओके सर, मी काय म्हणते, काय? म्हणजे मी नाही आले तर नाही चालणार का? हे काय आता नवीन? हे काय नवीन खूळ शिस्त आहे का तुझ्या डोक्यात? सर, खूळ नाही, पण म्हणजे मला असं वाटतंय की मालक आणि नोकर एकत्र स्टेजवर जाऊन पुरस्कार घेणं मला नाही पटत सर. ते यार, कोण मालक कोण नोकर? पारू, तू विसरतेस का? तू माझी मैत्रीण आहेस आणि मोरओव्हर तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस. म्हणूनच तुला हे अवॉर्ड मिळालाय. अवॉर्ड देताना त्यांना फरक नाही पडतोय, मग आपल्याला का फरक पडला पाहिजे? ते काय मी ऐकत नाहीये. तू माझ्यासोबत हे अवॉर्ड रिसीव्ह करायला येतेस अँड दॅट्स फायनल. ओके, एक सेकंड. 1 सेकंड पारू. हॅलो. नाही, मी आता जस्ट मेल केलेला आहे त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.